नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचा ज्या कट ऑफच्या संदर्भात आपण बोलणार आहे हा जवानचा कट ऑफ आहे। ड्रायव्हरच्या संदर्भात आणि चपराशीच्या संदर्भातचा कट ऑफचा व्हिडिओ मी नंतर टाकेल, हे आता क्लिअर करतोय। ही पहिली गोष्ट समजून घ्या की ड्रायव्हरचा कट ऑफ आणि चपराशीचा कट ऑफचा व्हिडिओ मी उद्याला टाकेल। आज फक्त जवानच्या कट ऑफ संदर्भात आपण बोलणार आहे। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे, कशाने काय झालेलं आहे आणि कशामुळे काय झाले आणि इथून पुढे आता काय होऊ शकतं लक्षामध्ये हे सगळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। कारण का मला 42 मार्क पडलेले, 48 मार्क पडलेले, 50 मार्क पडलेले, पण मुलांचे फोन येतात, हॅलो सर 50 मार्क आहे काही चान्स आहे का, हॅलो सर 40 मार्क आहे काही चान्स आहे का, हॅलो सर 52 मार्क आहे काही चान्स, ते सुद्धा खूप आशेने मला कॉल करतात। तर त्या सर्वांसाठी 50-54 पेक्षा जास्त मार्क आहे त्यांच्यासाठी पण आणि कमी मार्क आहे त्यांच्यासाठी पण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। नवीन माहिती, नवीन अपडेट आणि नवा अतिशय महत्त्वाची संभाव्य कट ऑफ काय असणार आहे जवान पदाचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी पाहणार आहे। पास होण्यासाठी तुम्हाला किती मार्क हवे होते, ग्राउंडला 1-10 मध्ये बोलावणार आहेत की वनरक्षक सारखं करणार आहेत, हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर संपूर्ण माहिती शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। ओके, नवीन असलेल्या विद्यार्थ्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून राज्य उत्पादन शुल्क संदर्भातल्या संपूर्ण व्हिडिओज, वनरक्षक, पोलीस भरती सर्व माहिती तुम्हाला इथं मोफत आणि एकदम अधिकृत आणि वेळेत कळेल। मी खरं तर काल मला बऱ्याच जणांचे कॉल मेसेज आले आणि सर्वांची मी क्षमा मागतो की मित्रांनो कालपासून भरपूर मुलांनी कॉल केले, व्हॉट्सअपला त्याजवळ 800च्या आसपास SMS येऊन पडले असतील। मी प्रत्येकाला रिप्लाय देऊ शकलो नाही आणि प्रत्येकाचा कॉल मी रिसीव्ह करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व। कारण का नाही शक्य होत मित्रांनो, मला पण कामं असतात काही जण लेक्चर वगैरे बाकीच्या भानगडीत, त्याच्यामुळे प्रत्येकाचा कॉल रिसीव्ह करणं शक्य होत नाही आणि प्रत्येकाचा कॉल रिसीव्ह केला हॅलो मेरिट काय लागेल हेच असल्यापेक्षा या ठिकाणी सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे। जागा किती होत्या, घेणार किती, कोणत्या कॅटेगरीला किती जागा, कट ऑफचा अंदाज कसा असेल, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी पूर्णपणे पाहणार आहे। चला तर मग जास्त उशीर न करता पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो। जास्त उशीर मी तुमचा घेणार नाही, तुम्हाला पण माहिती आहे। चला, ग्राउंडच्या कट ऑफ संदर्भात आपल्याला बोलायचं आहे। तत्पूर्वी ग्राउंडच्या कट ऑफ संदर्भात बोलण्यापूर्वी एक गोष्ट आता समजून घ्यायची आधी सर्वांनी आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला ग्राउंडच्या कट ऑफ बद्दल सांगतो। विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडच्या कट ऑफला 1-10च मुलं घेणार आहे आणि बरेच विद्यार्थ्यांनी ज्यांना 54 पेक्षा कमी मार्क आहेत, कारण की तुम्हाला 45% जास्त मार्क हे भरती प्रक्रियेत पात्र होण्यासाठी होते। तुम्ही जर 45 पेक्षा कमी म्हणजे जर तुम्हाला 54 पेक्षा खाली मार्क असतील, इव्हन 52 असेल, 51 असेल, 50 असेल, तर तुम्ही त्या भरती प्रक्रियेमध्ये अपात्र आहात। लक्षात ठेवा, पात्र नाही। लक्षात ठेवा, जसं वनरक्षकला 54च्या वर पासिंग होतं, प्रत्येक भरतीला 54च्या वर पासिंग असतं TCSच्या माध्यमातून, त्याचनुसार या ठिकाणी आहे आणि 54 पेक्षा खाली मार्क असलेले विद्यार्थी या ठिकाणी नापास आहेत। लक्षामध्ये त्यांच्या भाषेमध्ये लक्षामध्ये म्हणजे पात्र नाहीत, सरळ सरळ लक्षात ठेवा। कारण का सरळ सरळ जाहिरातीत उल्लेख केलेला आहे। चला तर मग आपण प्रथम जाहिरात पाहू, जागेंचा कट ऑफ पाहू, महत्वाच्या 2-3 सूचना पाहू, सॉरी जागेंच्या व्हॅकन्सी कोणत्या कॅटेगरीला किती आहे आणि किती मुलं त्या ठिकाणी घ्यावं लागतील हे सगळं पाहू आणि त्याच्यानंतर थोडक्यात मी शेवटी तुम्हाला एक कट ऑफ संदर्भात, एक संभाव्य कट ऑफ संदर्भात थोडक्यात माहिती देतो। कोणत्या मुलांनी ग्राउंड केलं पाहिजे किंवा मुलांना सरासरी मार्क किती आलेले आहेत हे सगळं मी पाहणार आहे। जे काही मी एक्झिट पोल घेतले त्या पोलच्या माध्यमातून मला जी काही माहिती कळली, काल दिवसभर मुलांचे जे SMS ला जी काही माहिती आली त्या सर्वाच्या संदर्भातून मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे। ओके, जास्त उशीर मी घेत नाही, जास्त वेळ घेत नाही, जास्त वेळ न घेताच मी तुमच्या या ठिकाणी करतोय सुरुवात आपल्या आजच्या व्हिडिओला। कट ऑफच्या संदर्भात सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे। तत्पूर्वी जे विद्यार्थी माझे नवीन आहेत, नव्याने व्हिडिओ पाहणार आहेत, नवीन फॉलोअर्स आहेत, त्या विद्यार्थ्यांनी अद्यापही जर आपल्या व्हॉट्सअपला ऍड नसतील झाले तर त्यांनी 97 66 85 36 75 या नंबरवरती मला फक्त व्हॉट्सअप, कॉल नाही बरं का, व्हॉट्सअप नंबर करा, आपलं नाव आणि जिल्हा सांगा जेणेकरून तुम्ही माझ्याकडे जॉईन राहाल। रोजच्या अपडेट, रोजच्या चालू घडामोडी, रोजच्या महत्वाच्या व्हिडिओच्या लिंक्स, लेक्चरच्या लिंक्स तुम्हाला मिळत जातील। ओके, ठीक आहे। चला, जास्त उशीर घेत नाही मी, पुन्हा एकदा तेच सांगून पण वेळ नाही घेत। चला, हे वाचण्याची आवश्यकता नाही आपल्याला। जवान संवर्गासाठी मित्रांनो आपल्याला होत्या 578 जागा, हे लक्षात घ्या पहिल्यांदा। आणि चालक साठी आपल्याला जागा होत्या मित्रांनो फक्त 73 जागा होत्या, हे पण लक्षात घ्या। चालक साठी आपल्याला 73 जागा या ठिकाणी होत्या। लक्षामध्ये
40 आणि 30 70 70 78 EWS हा 73 एकूण भरवायची पद्धत. ओके ठीक आहे. चला तत्पूर्वी आता कट ऑफ का जायचं तर आहेच आपल्याला, त्यात काही विषय नाही. पण कट ऑफ का जाण्यापूर्वी हे नाही मी काय सांगत. हा काल बऱ्याच जणांचे कॉल आले 50 किलोच्या संदर्भात. तर 50 किलोच्या संदर्भात मी व्हिडिओमध्ये मागच्या सगळी माहिती दिलेली आहे का 50 किलोचं वगैरे काय आठ जी आहे ती 40 किलोवरती मुलींना जी काय होती ती हे केलेली आहे, त्याचा पण काही विषय नाही. ऍक्च्युली एकच मिनिट, मला जे तुम्हाला जाहिरातीचं हे पाहून घ्या आधी. जागा कोणाला किती जागा हे आधी आपण पाहून घेऊ आणि मग ते पाहिल्यानंतर पुढचं आपलं सगळं फास्ट मध्ये समजेल. आता या ठिकाणी पहा, ओपन साठी टोटल 578 जागा आहे, पण निव्वळ जनरल ओपनला 73 जागा आहेत. किती जागा आहे बाळांनो? 73 जागा ओपनला आहे आणि ओबीसीला निव्वळ 41 जागा आहेत. म्हणजे एक लक्षात ठेवा, ओपनला 73 जागा आहे म्हणजे 73 गुणिले 10 730 म्हणजे जवळजवळ 1000 प्लस किंवा 1000 पर्यंत जे मुलं आहेत, 1000 धरा आपण, 1000 धरू, 1000 जी मुलं आहेत ही मुलं ओपन कॅटेगरीसाठी ग्राउंडला पात्र होतील. ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे ज्यांना जास्त स्कोर येते ओपन कॅटेगरीत लक्षामध्ये. त्याच्यानंतर 41 जागा ओबीसीला आहे म्हणजे 40 41 म्हणजे 400-500 म्हणजे 500-600 मुलं त्या ठिकाणी तिथं जातील. लक्षामध्ये 1:10 प्रमाण फिक्स आहे, त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. 1:10 प्रमाणे. तत्पूर्वी एक मिनिट, परत एकदा आपण ह्या पीडीएफ वरती येणार आहोत, ह्या लेक्चरच्या पीडीएफ वरती आपण पुन्हा येणार आहे. तत्पूर्वी एक महत्वाची जी सूचना तुम्हाला सांगायची राहून गेली ती मी पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतोय. ती तुम्ही थोडक्यात व्यवस्थित पाहून घ्या फक्त, म्हणजे जेणेकरून काय होईल का आपल्याला कळून जाईल की आपण थोडक्यात का होईना परंतु आपण या ठिकाणी जी माहिती देतोय किंवा जी माहिती तुम्हाला आहे. आता हे मी तुम्हाला काल दिलेले हे सॉरी एक मिनिट, सॉरी एक मिनिट, चुकीची पीडीएफ ओपन झाली. ओके द्या लक्ष. ओके इकडे लक्ष द्या, एकच मिनिट बाळांनो, हे फार महत्वाचं आहे, हे समजून घ्या. तुम्ही परत मानू शकता सरांनी असं कसं काय सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क जी फर्स्ट टाइम जाहीर झाली तेव्हाच आहे. लेखी परीक्षा मित्रांनो, आपली 120 गुणांची लेखी परीक्षा या ठिकाणी पार पडली. 80 मार्कांची तुमची मैदानी चाचणी होणार आहे. चपराशीला काही नाही. या ठिकाणी थोडं व्यवस्थित पहा आणि व्यवस्थित लक्ष द्या. इकडच्या बाजूकडनं पहा, या ठिकाणी त्यांनी सरळ सांगितलं आपल्याला की अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकात आली तरी ती अपूर्णांकातच राहील आणि पुढील कार्यवाही होईल. म्हणजे तुम्ही असं करू नका बरं. आता तुम्ही म्हणशाल मला 72.80 मार्क आहेत आणि तिथे जर 72.85 वाला असला मग तुम्ही अपूर्णांकात राहील असं सांगितले, म्हणजे या ठिकाणी एक मिनिट सोडा, 72.80 म्हणजे एक मिनिट या राहील म्हणजे याचा अर्थ काय झाला माहिती तुम्हाला का तुमची टोटल तेवढीच राहणार आहे, पुढे जाणार आहे. तुमच्या 72चा 73 नाही होणार, लक्षात ठेवा. 73 नाही होणार तिथंच. मग तिथं जर 72.85चा कट ऑफ लागला आणि एखाद्याला 72.80 असते तरी त्या ठिकाणी तो मुलगा परीक्षेतून म्हणजे कट ऑफ मधून बाद होईल. चला, मायनस सिस्टीम होती, सर्वांना माहित होतं मायनस सिस्टीम आहे, 1/4 मायनस सिस्टीम होती. तरी पण भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गोळ्याबार मोठ्या प्रमाणात गोळीबार केलेला आहे आणि मायनस मध्ये सुद्धा काही इंग्लिश सारखा विषय असेल त्याच्यात बरेच विद्यार्थी मायनस मध्ये सुद्धा गेलेले आहेत. कारण की पोलीस भरती करणाराच क्राऊड हा जास्त त्या ठिकाणी फॉर्म भरले होते राज्य उत्पादन शुल्कला आणि त्या विद्यार्थ्यांचा ऍव्हरेज स्कोर आहे 55 ते 60-70चा ऍव्हरेज स्कोर. त्या मुलांचा ऍव्हरेज स्कोर आहे 55 ते 60चा, त्या मुलांचा ऍव्हरेज स्कोर आहे, लक्षात ठेवा. आणि जे मुलं सरळ सेवेची तयारी करत होते का गेले 6 महिन्यापासून टीसीएचे पेपर देत होते किंवा प्रॉपरली अभ्यास करतात त्या मुलांचा स्कोर आहे फार तर 70-75, लक्षात ठेवा. 75 ते 80 लईच झाला, हायेस्ट 80चा स्कोर जो आहे तो त्या मुलांचा आहे. याच्या पुढे स्कोर काही जास्त नाही. मात्र तत्पूर्वी ते आपल्याला विषय ते काय सांगतात त्याची गरज इथं लक्ष द्या. मेन जे आहे ते इथे जे उमेदवार लेखी परीक्षेत, हे क्लिअर करा, जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील, किमान 45% गुण मिळून म्हणजे किमान 45% म्हणजे किती 54 गुण पाहिजे तुम्हाला लक्षामध्ये परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकीच म्हणजे तुम्ही 45% पेक्षा कमी म्हणजे नापास बोललो मी बघा तुम्हाला, अपात्र नाही असं नाही, पण जे 45% पेक्षा जास्त मार्क पडतील ज्यांना म्हणजे 54 किंवा 54 पेक्षा जास्त मार्क जर तुम्हाला पडले तर त्याच मुलांपैकी ज्यांना 54 पेक्षा जास्त मार्क आहेत त्याच मुलांपैकी 1/10 या कमाल प्रमाणात प्रवर्गणी आहे उमेदवारास शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल. म्हणजे 54च्या पुढचे. मात्र या ठिकाणी 1/10 मध्ये तू 54 मार्क म्हणजे 60 मार्क पडले तरी तू पास झालेला आहे, 58 पडले तू पास झालाय, 55 पडले तू पास आहे,
54 पडले तू पास आहे, परंतु पास होऊन सुद्धा नाही तर त्या एकाच 10 मध्ये जर बसायचं असेल तुला तर तुला मार्क त्या ठिकाणी जास्त पाहिजेत. ही पहिल्या गोष्ट क्लिअर, ह्या दोन गोष्टी क्लिअर केल्या. 45% पेक्षा मग आता 54 पेक्षा खाली मार्काच्या विद्यार्थ्यांना आहे, म्हणजे ज्याला 52 आहे, 50 आहे, 48, 45, 46, 44, 40, 41 ते भरती प्रक्रियेत पात्र नाहीत सध्याच्या घडीला, म्हणजे एकाच 10 झालं. हे बाकी वजन, उंची, छाती वगैरे जे काय असेल ग्राउंड संदर्भात हे मी नंतर देईन. आता सध्या ग्राउंड संदर्भातला व्हिडिओ किंवा ग्राउंड संदर्भात माहिती द्यायचा वेळ आताच नाही. आता आपल्याला कट ऑफच्या संदर्भात बोलायचे, त्याच्यामुळे मी आता ग्राउंडच्या संदर्भात काही या ठिकाणी माहिती देत नाही. ही पहिली गोष्ट क्लिअर करतो तुमच्या लक्षामध्ये. चला आता आपण पुन्हा जागेकडे आलोय. ओके, 73 जागा आहेत. 73 जागा आहेत ओपन कॅटेगरीच्या, लक्षात ठेवा. ओपन कॅटेगरीच्या 73 जागा आहे, मग खुल्या गटाच्या. आता ज्याला जास्त स्कोर येतो ते 73 मध्ये जाईल, ज्याला जास्त स्कोर येतो काय करेल त्या 73 मध्ये जाईल, त्याचा काही विषय नाही. मग आता या ठिकाणी अजून एक महत्वाचं, जर 73 जागा या ठिकाणी आहेत भागिले गुणिले 10 730 म्हणजे 730 म्हणजे शेवटच्या मार्कावरले सगळेच घ्या. जर कट ऑफ 80चा कट ऑफ लागला तर 80 मार्क जेवढे मुलांना ते सगळे घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी आपण समजू का 1000च्या आसपास मुलं फक्त ओपन कॅटेगरीचे त्या ठिकाणी घेतली जातील. 1000च्या आसपास फक्त ओपन कॅटेगरीचे मुलं त्या ठिकाणी घेतली जातील. टोटल मुलं आहेत मित्रांनो 578 गुणिले 10 म्हणजे 5780 मुलं त्यांना ग्राउंडसाठी पात्र करायचे. मात्र 5780 ऍक्युरेट तेवढेच मुलं न घेता कदाचित ते आकडा 6000 पर्यंत तो आकडा जाऊ शकतो. कारण का प्रत्येक कॅटेगरीच्या शेवटच्या मार्कावरला प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी पात्र करावं लागतं. त्याच्यामुळे कदाचित तो जो आकडा आहे, हे बघा कंटिन्यू कॉल चालू असतात मित्रांनो, कंटिन्यू कॉल चालू असतात. त्यामुळे आता असे कामं चालू असतात. आता मी काम चालू आहे, रिसिव्ह नाही करू शकत, त्याच्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो, कारण का नाही शक्य होत प्रत्येकाचा कॉल रिसिव्ह करणं. आलं लक्षामध्ये. तर त्या ठिकाणी 1000 जागा म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी आज समजू 1000 पण नाही 900 मुलं घ्यायचे आज समजू. जर 900 मुलं जर ओपन कॅटेगरीसाठी घ्यायचे म्हटलं तर एक मिनिट मला आपला पोल पाहू द्या. आपण जो पोल घेतला होता टेलिग्रामला, आपले काही कमी फॉलोअर्स आहे टेलिग्रामला, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, अलर्ट माहिती सगळी त्याच्यावर येते. टेलिग्रामची लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आता त्यानुसार जर विचार केला आपण आपल्या छोट्याशा याच्यानुसार तर 55 ते 60 मध्ये जवळजवळ 31 ते 40% लोक आहेत हे 55 ते 60 ह्या दरम्यान आहेत. 55 ते 60 आणि पोलीस भरती करणारा जो माझा क्राऊड आहे, जो माझा पोलीस भरती करणारा विद्यार्थी मित्र आहेत, ते सगळ्या विद्यार्थी मित्रांना इंग्लिशमुळे गडबड झाली आणि 1/4 असल्यामुळे त्यांनी इंग्लिशला गोळ्या मारल्या. आणि ठीक आहे इंग्लिश सोडावं, जीके पण काही कमी नव्हतं ना, जीके पण खूप हार्ड होतं. जीके चांगलं एमपीएससी वाल्याला येणार नाही असं जीके होतं. ते जो एमपीएससीचा पेपर पास झालेला आहे त्याला सुद्धा जीके यायचं नाही असं जीके होतं ते. त्याच्यामुळं लक्षात ठेवा ओपनचा जो कट ऑफ आहे, ओपनचा जो कट ऑफ आहे आपला, हा कट ऑफ सेफ झोन मध्ये 73 जागा आहेत ओपनला आणि 73 जरी धरला तरी तो सेफ मध्ये राहू शकतो. लक्षात ठेवा मुलं 73 ते 80 दरम्यान, म्हणजे तुम्ही फायनल साठी नाही बरं, फक्त पात्रतेसाठी जाऊन फायनलला तुमचा कट ऑफ प्लस ते मार्क जास्तच जाईल. लक्षात ठेवा. हे मेरिट फायनलचं मेरिट मी नंतर काढेन, आता फक्त लेखीचं मेरिट. ज्या मुलांना 70+ मार्क आहेत, 70+, कारण की कालच्या धोरण जे कॉल SMS येतात भरपूर मुलं आहेत 70 ते 90 नाही 70 म्हणजे 60 ते 80 ह्या क्राऊड मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अफाट आहे, अफाट. लक्षात ठेवा 70 ते 80 मध्ये भरपूर विद्यार्थी आणि 80 ते 90 मध्ये पण. 90च्या पुढे क्वचित आहे, 90च्या पुढे क्वचित मुलं आहेत. लक्षात ठेवा 110 आणि 115 हा विषयच नाही तिथं, परंतु 90च्या पुढे एकदम क्वचित मुलं आहेत. 90च्या पुढे म्हणजे आपल्याला जर 6000 मुलं घ्यायची म्हटलं तर त्यातले थोडे क्वचित मुलं हे 90च्या पुढे असणार आहेत. म्हणजे आपल्याला ग्राउंड साठी जी एकाच 10 मध्ये बसण्याची पात्रता मी सांगतो. एकाच 10 मध्ये जर बसायचं असेल 70+ मार्क ज्याला आहे 75+ धरा, कारण कसं. आणि हा कट ऑफ तुम्ही आता भरपूर व्हिडिओ पाहिले असतील, 2 दिवस झालेत भरपूर व्हिडिओ पाहिले, त्याच्यामुळे उशिरा कट ऑफ सांगतोय. कुणी काही सांगतो 60 मार्क 63 मार्क. मित्रांनो इतकं कमी कट ऑफ एकाच 10 मध्ये बसणार नाही. लक्षात ठेवा, कारण की 6000 मुलं घ्यायची आणि मुलं आहेत तेवढे. मला समजल्यापैकी जवळजवळ 1000-1500 मुलं झाले असतील का ज्यांचे मार्क मला समजलेत का जे 70च्या घरात आहेत. 65, 70, 72 माझेच क्लासचे मुलं किती आहेत 70 वाले. आपले ऑनलाईन टेस्ट सिरीजचा ग्रुप होता जो राज्य उत्पादनचा, आपला ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू होते आपल्या ज्या क्लासचा राज्य उत्पादन शुल्कचा, आणि त्या राज्य उत्पादन शुल्कच्या ग्रुप मी काल सहज विचारलं त्यांना 10 मिनिटं
तर त्याच्यावरती बघा मार्क कसे आले 70 आणि लक्षामध्ये 61 63 59 69 68 76 77 72 77 62 72 72 78 सॉरी 58 69 म्हणजे असे मार्क आहेत. आणि लक्षामध्ये हे फक्त माझ्या एका छोट्याशा ग्रुपवर 200-250 मुलांच्या ग्रुपवरचे, ते बी 50-60 लोकांनी सांगितलेत. म्हणजे असे मार्क सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे मार्क कॉन्स्टेबल आहे. ड्रायव्हरचं मी बोलत नाही, ड्रायव्हरचा स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे, कारण ड्रायव्हरचा कट ऑफ हाय जातो. ड्रायव्हरचा कट ऑफ वेळ आला तर 3 अंकात पण जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ड्रायव्हरचा कट ऑफ जास्त जाणार आहे. ड्रायव्हरचं मी इथं बोलत नाही, मी फक्त जवानाचं बोलू राहिलो इथं. तर ज्या विद्यार्थ्याला, माझ्या मते ज्या विद्यार्थ्याला ह्या जागेंच्या तुलनेत जर विचार केला तर ज्या विद्यार्थ्याला मोस्टली 1 मिनिट त्याला कमीत कमी 70 थोडंसं हे वाटतंय, परंतु 70 म्हणजे हा एक 75 पर्यंत जर असेल तो 75च्या आसपास तर एकदम सेफ झोन मध्ये राहील तो. लक्षात 75च्या आसपास असेल तर एकदम सेफ झोन मध्ये राहील, काहीच अडचण त्याला होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे मी कट ऑफ सांगतो ह्या कॅटेगरीचं नाही सांगत. वर एससी आणि एसटीचा कट ऑफ हा 65 ते 70च्या दरम्यान राहील. एससी एसटी कॅटेगरीचा, एससी आणि एसटी कॅटेगरीचा 65 ते 70च्या दरम्यान कट ऑफ राहील, लक्षात ठेवा. एससी एसटी कॅटेगरीचा. लेडीजचा जर कट ऑफच्या संदर्भात बोलायचं झालं, मी डायरेक्टली कट ऑफ करतो. आता तुम्हाला आपल्याला ओपनची जागा 73 समजलेल्या आहे आणि ओबीसीचे 41 समजले. तुम्ही म्हणाल बाकीच्यांच्या म्हणजे ह्या दोघांचा कट ऑफ लागला ना, तुम्ही समजून घ्यायचं का ह्या दोघांपेक्षा तो कट ऑफ खाली असणार आहे, समजलं का. ओपन आणि ओबीसीचा कट ऑफ जर लावतोय ना आपण तर समजायचं का त्याच्यापेक्षा तो कट ऑफ खाली राहतो. ओके, हा थोडक्यात आपण आता याच्यात पाहू. कट ऑफच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर या ठिकाणी पहा, जो राज्य उत्पादन आपली जी भरती आहे, राज्य उत्पादन शुल्क, लक्षामध्ये राज्य उत्पादन शुल्कचा कट ऑफ. ऍक्च्युअली तुम्ही भरपूर कट ऑफ पाहिले असतील, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कट ऑफ, बरेच आमचे सहकारी मित्रांचे व्हिडिओ आले असतील. मी मुद्दाम उशिरा बनवला, ऍक्च्युअली मी काही पाहिलेलं नाही कोणी काय हे केलेलं आहे. परंतु ओपनचा जो कट ऑफ आहे, ओपनचा कट ऑफ 74 जागा जर ओपनला आहेत. ओपनला किती, 1 मिनिट, ओपनला 74 जागा आहेत, इथपर्यंत खरं आहे. परंतु त्या 74 जागा कशा आहेत ओपनला, महिलांना वेगळ्या आणि पुरुषांना वेगळ्या, लक्षात ठेवा. महिलांना 68 आहे आणि लक्षामध्ये 73 जागा आहेत ओपनला. म्हणजे ओपनचा कट ऑफ या ठिकाणी आपण जर परफेक्टली जर घ्यायचं म्हटलं 73 म्हणजे 730 मुलं घ्यायची आपल्याला. एक असं समजू का 150 जास्त जातील 900 मुलं घ्यायचे असं समजू. तर ओपनचा कट ऑफ मित्रांनो तुम्हाला फायनली सेफ जर राहायचं असेल तर एक 78 ते 80 हा कट ऑफ जास्तच होतो. थोडा 78-80 माझं मन मला सांगतं की थोडं जास्त होऊ शकतो, कारण आहे मुलांना मार्क नाही असं नाही, परंतु इतके पण मार्क नाहीत. एक 87 आता माझ्या शेजारी एक मुलगा बसतो त्याला 87 मार्क आहेत, त्या विद्यार्थ्याला इथं शेजारी त्याला 87 मार्क आहेत. असं म्हणजे वाटतं. पण एक मोस्ट ऑफ माझं फायनल, ठीक आहे चला फायनल सांगतो तुम्हाला, काय काळजी नका करू. थोडं हेच आहे कारण का संपूर्ण विद्यार्थ्यांचे मार्क नाही कळले. पण लक्षात ठेवा 75 ते 80 या दरम्यान ओपनचा कट ऑफ राहू शकतो मुलांचा. फिमेलचा कट ऑफ ओपनचा जर विचार केला तर 63 ते 72 या दरम्यान फिमेलचा कट ऑफ राहू शकतो ओपन फिमेलचा. ओबीसीचा जर कट ऑफ विचार केला 41 जागेच्या तुलनेत 410 म्हणजे 500 मुलं 600 मुलं, तर ओबीसीचा कट ऑफ सुद्धा 72 ते 75 दरम्यान ओबीसीचा कट ऑफ येऊ शकतो. ऍक्च्युली हा संभाव्य कट ऑफ आहे, लक्षात ठेवा. इथं लक्षात द्या आधी, हा संभाव्य कट ऑफ आहे, याच्यामध्ये काही पण बदल होऊ शकतो हे लक्षात ठेवा. फक्त एक ग्राउंडला, आणि तुम्ही ग्राउंडला तयारी सुरू करा. त्याचं कारण काय आहे, कारण की ग्राउंड तुम्हाला परत पुढे पोलीस भरती आहेच ना, आणि पोलीस भरतीच्याच इव्हेंट आहे इकडे सगळे ना, त्याच्यामुळे ग्राउंड प्रॉपर करा. का ग्राउंड तुम्हाला पुढे फायदेशीर आहे. वनरक्षकचं ग्राउंड चालू आहे तुमचं, पोलीस भरती येते समोर लगेच, आणि हे पण म्हणजे सगळं जुळून मिळून आलेले, त्याच्यामुळे ग्राउंड बंद नका करू. पण ज्यांना 70+ मार्क आहेत ते जरा जोमाने ग्राउंडला लागा. जो फायनल कट ऑफ आहे ना हा 154+ जाणार, 160 पर्यंत जाणार आहे फायनल कट ऑफ. फायनल कट ऑफ 160 क्रॉस करणार आहे, लक्षात ठेवा. फायनलचा कट ऑफ 160 पण क्रॉस करू शकतो. आता गंमत अशी, काही एकाला कोणा तरी 102 मार्क आहे, मला काल फोन आला 102 मार्क आहे त्याला, मला बोलला, मग खरं का खोटं माहित नाही. ज्याला 102 ते 102 सोडून द्या, 102 ते पुढच्याच झाले मार्क. 90 मार्क ज्याला आहेत त्याने जर ग्राउंडला समजा 70 मार्क घेतले तर 160 मार्क होतात ना. आता मला समजल्यापैकी 90च्या पुढे मला जास्त मानांचे मार्क नाही. माझ्या पुढे 90 पैकी माझ्याला जेवढे माझ्या संपर्कात आहे, म्हणजे संपर्क भरपूर मोठा आहे असं काय नाही, विद्यार्थी मित्रांचा बरं, बाकी नाही कोणता, फक्त विद्यार्थ्यांचा. तर त्याच्यामध्ये 90+ असणारे नाहीचे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, जास्त क्वचित एखादा अर्धा सापडेल.
मात्र 70 प्लस असणारे 70 ते 80 ह्या घरात असणाऱ्यांची संख्या बाकी भरपूर आहे माझ्याकडे. 70 ते 80 मध्ये असणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. 70 ते 80 मध्ये असणाऱ्याची संख्या भरपूर आहे. त्याच्यामुळे सेफ स्कोर आपण 75 धरून चला ओपनला. एवढं कट ऑफ, कारण का ओपनला का म्हणतोय मी, कारण 74 जागा आहे ना आपल्या, म्हणजे 73 जागा 730 आहे. लक्षामध्ये ओके 730 आहे. त्याच्यामुळे ओपनचा कट ऑफ फायनली माझ्या मते तेच लागेल. चला आता फायनल कट ऑफ सांगतो मी डायरेक्टली. आतापर्यंत झालेल्या चर्चेतून आपण या ठिकाणी जो कट ऑफ घेऊ तो कट ऑफ आता मी या ठिकाणी सांगतोय. ओपन लक्षात ठेवा, या ठिकाणी मेल आहे आणि या ठिकाणी फिमेल आहे. लक्षामध्ये ओपनचा कट ऑफ मित्रांनो, ज्या मुलांना ऍक्च्युली बऱ्याच जण म्हणत होते का 90 लागेल, 80 नाही, 78 हा सेफ राहील. परंतु माझं म्हणणं आहे 70 प्लस वाले ग्राउंड बिंदास करा ओपनला. लक्षामध्ये फिमेलच्या 60 प्लस मुली ग्राउंड करा, मात्र कट ऑफ 65च्या आसपास पण येऊ शकतो मुलींचा. कारण तुम्हाला मला वाटतं 68 जागा 680 मुली घ्यायच्यात, म्हणजे 700 मुली घ्यायच्या. आज समजा 700 मुली त्यांना भेटू शकतात 65 मार्कवाले, काही विषय येत नाही. लक्षामध्ये त्याच्यामुळे मुलींना ह्या कट ऑफ मध्ये राहा. ओबीसीचा जर विचार करतोय आपण तर ओबीसीचा कट ऑफ हा 68 ते 72 दरम्यान मेलचा कट ऑफ राहील. लक्षात ठेवा मेलचा. त्याच्यामुळे या दरम्यानच्या मुलांनी ग्राउंडची तयारी करायची. आणि ओपनच्या मुलींचा जर विचार केला तर 62 ते 58 ते 65 ओबीसी. ओपन ओबीसी जास्त फरक पडणार नाही, ह्या दोन कॅटेगरीमध्ये जास्त फरक कट ऑफचा पडणार नाही. लक्षात ठेवा. लक्षामध्ये आता बरेच, मग आता एक जण म्हण सर मला 84 मी ग्राउंड करू. अरे बाबा तुला सांगितलं ना 70 प्लस वाले ग्राउंड कर, मग 84 मग तू कर ना ग्राउंड. मग असे पण प्रश्न विचारताय, कारण विद्यार्थ्यांना मार्क पडलेले मायनस. आणि जवळजवळ माझ्या मते एकूण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 30 ते 40% विद्यार्थी हे अपात्र आहे, डायरेक्ट अपात्र. 30 ते 40%. म्हणजे काय माहिती का, म्हणजे काय का ज्यांना 54 पण प्लस मार्क पडलेले नाही, त्यांना 54 प्लस पण मार्क पडलेले नाही, असे बरेच विद्यार्थी. हे पण मला बरेच विद्यार्थी भेटले का ज्यांना 54 प्लस पण मार्क पडलेले नाही. त्यामुळं कट ऑफ थोडासा खालीच राहू शकतो. मात्र मित्रांनो एक खरी एक कहाणी सांगू का, कट ऑफ का परफेक्ट पाहिजे तसा कोणाला सांगता येणार नाही. जर आपल्याला मार्क किती असू द्या, पण जर जागा आपल्या पोलीस भरती सारख्या 6000, 7000, 8000 अशा जागा जर असत्या आणि कट ऑफ जर प्रत्येकाचा सेपरेट असता तर मी परफेक्ट कट ऑफ सांगितला असता. परफेक्ट. मात्र हा कट ऑफ लागणार आहे आपला डायरेक्ट राज्यस्तरीय. हा कट ऑफ का तुमचा जिल्ह्यावर नाही, राज्यस्तरीय कट ऑफ लागणार आहे पूर्ण. मग राज्यस्तरीय कट ऑफ आहे, सगळ्या जागा येईल मीन 578 आहे, त्या टोटल ऑल महाराष्ट्र कट ऑफ लावायचा आहे. त्याच्यामुळे कट ऑफ हा थोडासा खालीच राहील ना. कट ऑफ पुढे जाणार आहे का, नाही जाणार, कारण कट ऑफ हा थोडासा खाली राहू शकतो. कारण की महाराष्ट्र ओव्हरऑल कट ऑफ लावायचा. एमपीएससी तेवढ्या जागा असतात का जेवढ्या जागा राज्य उत्पन्न शुल्कच्या आहे. लक्षामध्ये कट ऑफ वाढण्याचे दोन कारण म्हणजे विभागीय म्हणजे राज्यस्तरीय हा एकच कट ऑफ लागणार आहे, एकच कट ऑफ. लक्षामध्ये एकच कट ऑफ आहे. आणि एकच कट ऑफ असल्यामुळे काय होणार आहे, मार्क तुम्हाला कमीत कमी 85, 80, 75 हे जे मार्क आहेत या ठिकाणी तुम्ही सेफ झोन मध्ये राहणार आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे ह्या ज्या कट ऑफच्या संदर्भात जर विचार केला तर आपल्याला टिकण्यासाठी किंवा स्पर्धेत पूर्णपणे टिकण्यासाठी मार्कांच्या अपेक्षा मित्रांनो 70 प्लस. ओपन कॅटेगरी 70 प्लस मार्क असणं गरजेचंच आहे. मग बाकीच्यांनी समजून घ्या, ओपनला जर 70 प्लस मार्क गरजेचे आहेत तर तुम्हाला सुद्धा तेवढेच गरजेचे, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अतिउत्तम आहे. आणि अजून एक सांगतो, हा जो कट ऑफ मी सांगतोय तुम्हाला किंवा सांगितला, हा एक संभाव्य कट ऑफ आहे. मी अजून थोडासा अभ्यास करतो याच्यावरती, अजून थोडासा अभ्यास करून अजून 2 ते 4 दिवसानंतर मी पुन्हा एकदा थोडासा अजून अचूक अंदाज देण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्की करीन. तोपर्यंत मला विद्यार्थ्यांचे मार्क पण कळतील, तुमचे पण सर्वांचे मार्क कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आलं लक्षामध्ये. असा आपला आजचा हा कट ऑफ संदर्भातला व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार करतो, आभार मानतो. आणि लक्षात घ्या मित्रांनो की लक्षात घ्या हा जो कट ऑफ आहे हा संभाव्य होता. त्याच्यामुळे कुणी लगेच एवढा नाही लागणार तेवढा नाही लागणार, मास्तर असं म्हणलं मास्तर तसं म्हणलं, अजिबात लोड घेऊ नका. मास्तर तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत जे म्हणलं तेच झालेलं आहे. फक्त आज मलाही पाहिजे तेवढा अचूक अंदाज येत नाही का, कारण की सगळे विद्यार्थ्यांचे मार्क तर काय माझ्यापर्यंत आलेले नाहीत, सर्वांचे मार्क तर काय माझ्यापर्यंत आलेले नाहीत, बरोबर. आणि दुसरी गोष्ट का ज्यांना जास्त मार्क आहेत, ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत त्यांचे पण माझ्यापर्यंत काही विद्यार्थ्यांचे आलेत, काहींचे नाही आले.
90-90 असलं काही नाही, 90-95 असलं काही होणार, हे चालकला होईल, चालकला नक्की होईल 90-95-98 दिसत, जवानला नाही होणार 90-95, म्हणजे सेफ परफेक्ट. 80 वाला जो आहे ना, 80 ऐका, 80-85 वाले जे आहेत ना, 80-85 यांनी तर जीव काढून ग्राउंड करणं गरजेचं आहे लक्षामध्ये. म्हणजे आता 70-72 वाले करतायत, तुम्ही कराच, ग्राउंड तर गरजेचंच आहे. जर आलाच कट ऑफ तिथपर्यंत तर काय करायचं. तरी पण मी अजून थोडीशी अचूकता आणण्यासाठी किंवा अचूक माहितीसाठी मी परत एक नवीन महत्वाचा व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत तुम्ही थोडी वेट करा, आपले मार्क कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ह्या जागांच्या नुसार घेईन. आणि मग अनुसूचित जाती जमाती वगैरे यांचा कट ऑफ याच्यापेक्षा खाली राहील, लक्षात ठेवा. मुलांचा नाही, मुलींचा कट ऑफ, SC ST मुलींचा कट ऑफ बऱ्यापैकी खाली येऊ शकतो, लक्षात ठेवा. SC ST मुलींचा कट ऑफ बऱ्यापैकी खाली. त्याच्यामुळे मला अजून पाहिजे तेवढे अचूकता आलेली नाही. तर मी आता याच्यानंतर उद्या ड्रायव्हरचा व्हिडिओ टाकेल, एक तुम्हाला ड्रायव्हरचा देईल, चपराशी आणि ड्रायव्हरचा कट ऑफच्या संदर्भात बोलेल. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी परत एक राज्य उत्पादन शुल्कचा जवान पदाचा नवीन व्हिडिओ घेऊन येईन मी, आलं लक्षामध्ये. 2 दिवसांनी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन, आलं लक्षात. आणि मग त्यामध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला जवळजवळ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण का हा कट ऑफ आहे ना, हा विभागीय स्तरीय लागणार आहे, म्हणजे राज्यस्तरीय एकच कट ऑफ लागणार आहे. त्याच्यामुळे एक लागणार असल्यामुळं कट ऑफ हा वाढू शकतो. जर ह्याच जागा, हाच कट ऑफ, हेच पेपर जिल्हा वाईज असते, प्रत्येक जिल्हा वाईज जर जागा असत्या तर मग कट ऑफ खालीवर कुठेही पण झाला असता. मात्र आता हा महाराष्ट्रात एकच कट ऑफ लागल्यामुळं गडबड होऊ शकते आणि कट ऑफ वाढू शकतो. मात्र एकाच 10च मुलांना बोलावणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. चालतंय मित्रांनो, आपण भेटू परत नक्कीच. मात्र कट ऑफच्या संदर्भात चिंता करू नका, मी परत महत्वाची माहिती देईन. आणि अजून एक रिस्पॉन्स शीट यायची तुमची फायनल, त्याच्यात कोणचे मार्क कमी जास्त होणार आहे ते फायनल रिस्पॉन्स शीट आल्यानंतर ना परत एकदा मी कट ऑफ संदर्भात बोलेन. तत्पूर्वी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील ऑनलाईन बॅच अतिशय महत्वाची अशी बॅच आहे, मिशन खाकी बॅच 1. तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न तुम्ही साकार करू शकता. मिशन खाकी बॅच सोबत मित्रांनो फक्त 500 रुपयामध्ये बॅच. मित्रांनो ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच कालावधी फक्त 1 वर्ष, अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस, किती वेळा लेक्चर पाहू शकता. 8600603715 या नंबरवरती संपर्क करा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा. गुरुकुल अकॅडमी, VP गुरुकुल अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण दिलेली. आणि शिका महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर आणि टॉप इयर म्हणजे कालावधी 1 वर्षाचा आहे, म्हणजे सगळ्यात मोठा कालावधी. 500 रुपयामध्ये 1 वर्षाचा कालावधी आणि किती पण वेळा लेक्चर पाहण्याचा तुम्हाला ऍक्सेस आहे. अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस असणारी महाराष्ट्रातली एकमेव ऑनलाईन बॅच म्हणजे मिशन खाकी बॅच 1, त्याला पण तुम्ही नक्कीच प्रवेश करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आपण तुम्ही जिल्हा न्यायालयाची तयारी करत असाल तर जिल्हा न्यायालयाची पण टेस्ट सिरीज लावू शकता. खालील नंबरवर संपर्क करा, का जिल्हा न्यायालयाची पण आपली टेस्ट सिरीज सुरू आहे. आणि 40,000 जम्बो या पुस्तका संदर्भात काय सांगणार आता, हे केवळ पुस्तक नाही तर हे स्मार्ट बुक आहे मित्रांनो. हे पुस्तक पण खरेदी करू शकता. विद्यार्थी पे बेस्ट सेलर आहे. 35,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधार आवृत्ती, 40,000 प्लस जम्बो, मेगा पोलीस भरती, घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण, 40,000 जम्बो हे पुस्तक पण तुम्ही काय करू शकता मित्रांनो, या ठिकाणी खरेदी करू शकता. अतिशय महत्वाचं आहे. चालतंय मित्रांनो, तुम्ही पुन्हा एकदा नक्कीच मी अजून एक 2-3 दिवसांनी फक्त सहकार्य करा. 2-3 दिवसांनी एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन येईन. त्यावेळेस परत एक थोडे अचूकता आणण्याचा प्रयत्न मी करेल, अजून थोडी माहिती घेऊन अचूकता आणण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो, थांबतो. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत. जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा. जय हिंद.